नमस्कार. आपल्या सर्वांच्या लाडक्या YouTube चॅनलमध्ये लाईफस्टाईल विथ यश या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. कसे आहात सर्वजण? मजेत असाल अशी मी अपेक्षा करतो. तर चला आज पाहूया युरिक ॲसिड जरकण कमी करतील ही हिरवी पानं, गाऊटवरही ठरेल रामबाण उपाय. शरीरामध्ये युरिक ॲसिड वाढल्यानंतर सांधेदुखीसारख्या समस्या डोक्यावर काढतात. युरिक ॲसिड कमी करण्यासाठी तुम्ही काही पानांचा खाण्यामध्ये समावेश करून घेतल्यास उत्तम ठरू शकते. आयुर्वेदानुसार या पानांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. कोणती आहेत ही पाने जाणून घ्या. प्युरिनयुक्त पदार्थ खाल्ल्यानंतर अनेकांना युरिक ॲसिड वाढू शकते. आजकाल तरुणांपासून म्हाताऱ्यांपर्यंत युरिक ॲसिडची समस्या सर्वांना उद्भवू लागली आहे. युरिक ॲसिड साधारणतः किडनी फिल्टर करून शरीरातून बाहेर काढून फेकून देते. मात्र शरीरामध्ये गरजेपेक्षा अधिक युरिक ॲसिड जमू लागल्यानंतर किडनी हे युरिक ॲसिड फिल्टर करू शकत नाही. तर युरिक ॲसिडचे खडे तयार होतात आणि ते हात, पाय आणि सांध्यांमध्ये त्रास निर्माण करतात. युरिक ॲसिडमुळे गाऊटची समस्याही उद्भवू शकते. मात्र ही समस्या कमी करण्यासाठी तुम्ही जर घरगुती उपाय शोधत असाल तर आयुर्वेदामध्ये काही पाने तुमच्या शरीरातून युरिक ॲसिड बाहेर काढण्यासाठी उपयुक्त ठरतात. कोणती आहेत ही पाने, त्याचे कशा पद्धतीने सेवन करावे हे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर कोणताही उपाय करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. खाण्याचे पान म्हणजेच विड्याचे पान, बिटर लीव्ज फॉर युरिक ॲसिड. युरिक ॲसिड कमी करण्यासाठी खाण्याच्या पानांचा अर्थात बिटर लीव्जचा तुम्ही उपयोग करून घेऊ शकता. याचा परिणाम लवकर दिसून येतो. खाण्याच्या पानांमध्ये अँटी इन्फ्लेमेटरी गुण असून शरीरातील घाणेरडे युरिक ॲसिड कमी करण्यासाठी याची मदत मिळते. युरिक ॲसिड कमी करण्यासाठी तुम्ही रोज 1 अथवा 2 पानं चावून खाऊ शकता. यासोबत कोणताही चुना, तंबाखू यांचा वापर अजिबात करू नका. दुसरं म्हणजे कडुलिंबाची पाने. कडुलिंबाच्या पानांमध्ये अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटीबॅक्टेरियल गुण असून आयुर्वेदामध्ये याला खूपच महत्त्व देण्यात आले आहे. युरिक ॲसिड शरीरातून बाहेर काढून टाकण्यासाठी तुम्ही कडुलिंबाच्या पानांचा उपयोग करून घेऊ शकता. कडुलिंबाची पाने नुसती चावून तुम्ही खाऊ शकता अथवा कडुलिंबाची पाने रात्री पाण्यामध्ये भिजत घाला आणि सकाळी हे पाणी उकळून प्या. उकळलेले हे पाणी गरमागरम पिण्याने त्वरित युरिक ॲसिडची समस्या कमी होण्यास मदत मिळते. तिसरं म्हणजे तमालपत्राचा उपयोग. तमालपत्र हे भारतीय मसाल्यातील महत्त्वाचे पान आहे. तमालपत्रामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि फॉलिक ॲसिडचे प्रमाण चांगले दिसून येते. पाण्यामध्ये तमालपत्र उकळून ते पाणी तुम्ही पिऊ शकता अथवा भाजी, सूप वा सलाडमध्ये तमालपत्रांचा वापर करून घेऊ शकता. हिरवीगार कोथिंबीर. रक्तातील क्रिएटिन आणि युरिक ॲसिडची पातळी कमी करण्यासाठी कोथिंबीरीचा उपयोग तुम्ही करून घेऊ शकता. युरिक ॲसिड पूर्णतः बरे करण्यासाठी नाही तर त्याचा त्रास कमी करण्यासाठी याची मदत मिळते. भाजी, चटणी स्वरूपात तुम्ही कोथिंबीर खाऊ शकता. तुम्हाला आवडत असेल तर नुसती ताजी कोथिंबीरही तुम्ही खाऊ शकतात. पाचवं म्हणजे ग्रीन टी. ग्रीन टी अर्थात सुकलेली पानं ही युरिक ॲसिड कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात. तुम्ही दुपारच्या जेवणानंतर रोज 1 कप ग्रीन टी पिणे आरोग्यासाठी उत्तम ठरू शकते. ग्रीन टीची पाने तुमच्या शरीरातील साचलेले युरिक ॲसिड कमी करण्यासाठी मदत करतात आणि सांधेदुखीचा त्रासही कमी होतो. वरील माहिती ही सामान्य माहितीच्या आधारे दिलेली आहे. तरीही कोणता उपाय करण्याआधी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा ही नम्र विनंती आहे. तर बाकीचे सुद्धा व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा जेणेकरून तुमचा व्हिडिओ लाईक या प्लेलिस्टमध्ये सेव्ह होईल. तर चला, नमस्कार.